अध्यक्ष महोदय, शरद पवार साहेब खरं तर महाराष्ट्राची ओळख देणारे नेतृत्व, शेतकऱ्यांचे सर्वसामान्य जनतेचे कैवारी, महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री, माजी संरक्षण कृषी मंत्री, राज्यसभेचे खासदार अशा अनेक पदावर उच्च स्तरावर काम करणारे आपल्या सर्वांचे नेते यांचा अमृत महोत्सवाच्या निमित्ताने अभिष्ट चिंतन प्रस्तावावर मी आपल्या संधीमुळे उभा आहे। कैलासवासी यशवंतराव चव्हाण, कैलासवासी वसंतदादा, कैलासवासी वसंतराव नाईक साहेब यांच्यानंतर महाराष्ट्र राज्याचे मुत्सद्दी नेते म्हणून अखंड हिंदुस्थानामध्ये ज्यांचा गौरव होतोय ते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब। खरं तर शेती, शिक्षण, क्रीडा, साहित्य, उद्योग, सहकार, कला, क्रिकेट, कुस्ती, कबड्डी, ऑलिम्पिक, आशियन अशा विविध क्षेत्रामध्ये, विशेषमध्ये सहकारामध्ये, बाजार समिती, पणन, कामगार, भूकंप किल्लारीचा ज्यावेळेला आला त्यावेळेला महाराष्ट्र गडबडून गेलं, त्यावेळेला मात्र त्या भूकंपावर सुद्धा विशेषत्वाने प्रयत्न करून दिलासा देणारे पवार साहेब। 1972चा झालेला दुष्काळ आणि त्या दुष्काळामध्ये असलेली टंचाई, त्या दुष्काळाला सुद्धा सावधपणे हाताळणारे शरद पवार साहेब। 1994ची झालेली दंगल आणि त्याच्यामध्ये सुद्धा सर्वतोपरी सर्वांना बरोबर घेऊन जाणारे पवार साहेब। पोलीस दलाला पूर्वीच्या काळामध्ये आपल्याला आठवतंय की निळ्या पद्धतीची वर्दी मुख्यमंत्री साहेब होती, त्या निळ्या वर्दीला खरं तर खाकी करून संपूर्ण वर्दी देण्याचं काम आणि महत्त्वाचा डायनॅमिक निर्णय पवार साहेबांनी त्या पोलीस खात्यामध्ये घेतला। संरक्षण विभागाची जबाबदारी वायुदलाच्या निमित्ताने साकारत असताना महिलेला प्रथमतः संधी मिळावी अशा पद्धतीचा भूमिकेची असलेली एक सर्वतोपरी असलेली निर्णायक आघाडी त्यांनी त्या ठिकाणी साकारली। मराठवाड्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नामांतर देत असताना माझं त्या ठिकाणी सत्ता गेली तरी चालेल अशा पद्धतीचं धोरण पवार साहेबांनी त्या ठिकाणी अवलंबलं। महिलांना स्थानिक स्वराज्यामध्ये खरं तर 50% आरक्षण मिळावं अशा पद्धतीची भूमिका, आदिवासी समाजाला पुढे नेत असताना त्या ठिकाणी मधुकर पिचड साहेबांना दिलेलं नेतृत्व, ओबीसीमधून छगन भुजबळ साहेबांना पुढे घेऊन चालत असताना दिलेलं नेतृत्व, दलित बांधवांना पुढे नेत असताना रामदास आठवले साहेबांना दिलेलं नेतृत्व, धनगर समाजातून शेंडगे परिवाराला दिलेलं नेतृत्व, अशा अनेक लोकांमधून सर्वसामान्य माणसामधून आर पाटील साहेबांना हेरायचं आणि त्यांना महाराष्ट्राचं उपमुख्यमंत्री करायचं हे काम सुद्धा शरद पवार साहेबांनी केलंय। हे संधी देण्याचं नेतृत्व साहेबांच्या ठिकाणी होतं। ह्या महाराष्ट्राला दोनच साहेबांची ओळख मी आवर्जून सांगेल, आदरणीय बाळासाहेबजी ठाकरे, आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब। ही वास्तविकता आहे। दोघांची मैत्री या उभ्या महाराष्ट्राने आणि देशाने पाहिलेली आहे आणि त्यांचा विशेष स्वभाव आपण वारंवार पाहिलेला आहे की सातत्याने या संपूर्ण राजकारणामध्ये विशेष पद्धतीने राजकारणामध्ये दे धक्का परंतु तो मी मानलेला नाही हे सूत्र केवळ शरद पवारांच्या गरिबी खेळाचा महत्त्वाचा भाग ठरलेला आहे। सततच्या असलेल्या आपल्या आयुष्यामध्ये सततचं काम 24 तासापैकी 18 ते 20 तास काम करण्याचं सातत्य ठेवणारे जर कोण असतील तर ते शरद पवार साहेब आहेत। आणि म्हणून महाराष्ट्राची कन्या ही राष्ट्रपती व्हायला पाहिजे। प्रतिभाताई पाटलांच्या बाबतीमध्ये बाळासाहेबांशी चर्चा करून त्या ठिकाणी प्रतिभाताई पाटलांना राष्ट्रपती करण्यामध्ये सिंहाचा वाटा या दोन्ही आदरयुक्त साहेबांचा आहे। मनोहर जोशी साहेबांना त्या ठिकाणी लोकसभेचं अध्यक्ष केलं पाहिजे हे सांगण्याचं काम सुद्धा धाडसाने शरदचंद्रजी पवार साहेबांनी बाळासाहेबांच्या विचारांनी खरं तर केलं। लोकसभेच्या अध्यक्ष सन्माननीय सुमित्राताई महाजन ज्या वेळेला त्या ठिकाणी अध्यक्ष म्हणून आता झाल्या त्यावेळेला सुद्धा पवार साहेबांच्या मुखातले बोल हे अतिशय अभिनंदनाचे आणि कौतुकाचे होते। महाराष्ट्राप्रती असलेला आदरभाव, महाराष्ट्रातला सर्वसामान्य माणूस हा नेहमीच उभा राहायला पाहिजे आणि तो उंच जायला पाहिजे हा विचार खरं तर आदरणीय साहेबांनी या ठिकाणी आपल्या समोर ठेवलेला आहे। दांडगा लोकसंपर्क, प्रचंड जनाधार, दिलेली वेळ पाळणे हे तर खरं तर साहेबांचं वैशिष्ट्य आहे। पंतप्रधान पदाचे खरं तर त्यांच्या माध्यमातून महाराष्ट्राचं स्वप्न अपूर्ण राहिलं आहे
अनेक संस्था, अनेक कार्यकर्ते, माणसे साहेबांनी अनेक क्षेत्रामध्ये मोठी केली, परंतु मात्र साहेबांच्या बाबतीमधलं स्वप्न मात्र सर्वसामान्यांचं बाकी राहिलंय. परंतु अजूनही वेळ गेलेली नाही. ज्या कॅन्सरसारख्या रोगाला त्यांनी आव्हान केलं, अनेक वर्ष त्या रोगाला थांबवण्याचं काम खरं तर आपल्या बुद्धिचातुर्याने धाडसाने त्यांनी केलं. खरं तर एकाकी लढणारा वीर पुरुष ह्या महाराष्ट्राच्या ओळखीच्या निमित्ताने आपल्या समोर आला. कॅन्सरसारख्या रोगाला सुद्धा त्यांच्या समोर थांबावं लागलं. साहेबांनी अनेक धाडसी निर्णय केले. महाराष्ट्राचे अनुभवी व अष्टपैलू सुपुत्र जाणते राजे देशाच्या राष्ट्रपती पदावर विराजमान व्हावे ही अखंड महाराष्ट्राच्या जनतेची त्या ठिकाणी प्रबळ इच्छा आहे. त्यांच्या 75 वर्षाच्या अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्ताने त्यांना शताब्दीचं आयुष्य मिळावं आणि महाराष्ट्राचं स्वप्न पूर्ण व्हावं अशा पद्धतीच्या या ठिकाणी भावना व्यक्त करतो. मी किल्ले शिवनेरीचा आमदार छत्रपती शिवरायांच्या जन्मभूमीतला आहे. निश्चितपणे एक असलेला उद्याचा कौतुकाचा सोहळा राष्ट्रपती पदाच्या निमित्ताने महाराष्ट्राला पाहायला मिळावा अशी अपेक्षा महाराष्ट्र जनतेच्या वतीने व्यक्त करतो. महाराष्ट्र निर्माण सेनेच्या वतीने आदरणीय राजसाहेबांच्या वतीने सुद्धा त्यांना 100 वर्षाच्या आयुष्याच्या मनोकामना व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.